शुभ विवाह या मालिकेच्या 31 ऑक्टोबरच्या भागामध्ये नीलांबरी सांगत असते, तू माझ्या पुन्नोचा संसाराची वाट लावलीस ना, तुझ्या आयुष्याची सुद्धा अशीच वाट लागणार आहे आणि तुझ्या संसाराची सुद्धा अशीच वाट लागणार, याची काळजी मी घेईन असं म्हणत रागारागात नीलांबरी आतमध्ये निघून जाते आणि जाताना औषधांचा डब्बा पाडून जाते आणि या सगळ्यामुळे आकाशच्या बॉटल खाली पडते, त्यातल्या सगळ्या गोळ्या खाली पडतात. भूमी बिचारी त्या गोळ्या गोळा करत असते. माधवराव डोक्याला हात लावून बसतात. या नीलांबरीचं करायचं तरी काय? तोपर्यंत रागिणीला भूमी कुठेच दिसत नाही, म्हणून ती भूमी कुठे आहे अशी चौकशी मानसीकडे करते. मानसी म्हणते, ताई बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि येता येता आकाश जिजूंच्या गोळ्यासुद्धा आणणार आहे. आता मात्र इकडे रागिणी हदरते आणि विचार करते, अरे देवा, आता जर ह्या भूमीने गोळ्यांमध्ये बघितलं उघडून तर आम्ही गोळ्या बदलतोय हे सगळं तिला समजेल आणि माझ्यापर्यंत पोहोचायला तिला वेळ नाही लागणार. रागिणी मनातून पूर्णपणे घाबरलेली असते. तोपर्यंत भूमीच्या हातामध्ये मात्र गोळ्या लागलेल्या असतात आणि माधवराव म्हणतात, काय ग भूमी, काय इतकं निरखून पाहते आहेस तू याच्यामध्ये? भूमी सांगते, बाबा काहीतरी गडबड आहे. म्हणजे ही बॉटल तर सेम आहे, पण आकाशला ज्या गोळ्या दिल्या जातात ना, ते या गोळ्या नाही आहेत बाबा. ही बघा, ही एक बॉटलमध्ये एक गोळी शिल्लक होती, ती गोळी वेगळी आहे आणि नवीन घेतलेल्या बॉटलमधल्या गोळ्या वेगळ्या आहेत. हे असं कसं घडत असेल बाबा? मला तर काहीच कळत नाही आहे. याच्यावरती माधवराव म्हणतात, तू इतका विचार करू नकोस बरं. भूमी म्हणते, नाही बाबा, गेली 6 वर्ष आकाश या गोळ्या घेतोय. त्याच्या जीवाला काही रिस्क आहे का? मला या सगळ्या सत्याचा शोध घेतलाच पाहिजे बाबा. काहीतरी गडबड आहे, कुठेतरी पाणी मुरतंय असं म्हणत भूमी आता खूप डिस्टर्ब असते आणि नक्की आपल्यासोबत हे काय घडतंय याचा तिला थांग पत्ताच लागत नसतो. माधवराव म्हणतात, तू काळजी करू नकोस बरं. आपण एक काम करूया, आपण ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊ आणि त्यांना सगळं विचारूया. काय डॉक्टर म्हणतात ते बघूया असं म्हणत माधवराव आणि भूमी दोघंजण डॉक्टरांकडे जायला निघतात सुद्धा. दोघंजण डॉक्टरांकडे निघतात. नीलांबरी हे सगळं पाहत असते आणि नीलांबरी विचार करते, आत्ता हे कुठे काहीतरी गडबड आहे, म्हणूनच हे दोघंजण गेलेत. मला पुन्नोला कळवायला पाहिजे आणि ताबडतोब फोन करून नीलांबरी पौर्णिमाला हे सत्य सांगण्यासाठी कळवते. तोपर्यंत रागिणी विचार करत असते, काय करू या भूमीचं? नेहमीप्रमाणे फोन पण उचलत नाहीये. हिला ना काहीतरी करायलाच पाहिजे. जर डॉक्टरांकडे पोहोचून हिने सत्याचा शोध घेतला तर मात्र मला काहीही करता येणार नाही असा विचार करत ती भूमीला फोनवरती फोन करतच असते. तोपर्यंत भूमी डॉक्टरांकडे आलेली असते. भूमी डॉक्टरांकडे येते, डॉक्टरांना त्या गोळ्या दाखवते आणि म्हणते, या गोळ्या बघा, यातली एक गोळी ही आकाश घेत होता त्या बॉटलमधली आणि ही नवीन बॉटल मी विकत आणलेली. काही गडबड झाली का? म्हणजे कंपनीने मॅन्युफॅक्चरिंग बदलले का गोळ्यांचा आकार वगैरे असं काही? डॉक्टर म्हणतात, नाही, गेली 5 ते 6 वर्ष ह्या गोळ्या ह्या अशाच आहेत. तुम्ही जी बॉटल जुनी दाखवतात ना, त्यातल्या गोळ्या या बॉटलमध्ये येणं शक्यच नाही आहे. हे काहीतरी चुकीचं घडलंय, कारण गेली 5-6 वर्ष ही औषधं अजिबात बदलली नाहीत. ना त्यांची मॅन्युफॅक्चरिंग बदललेली आहे, ना आकार, ना त्यांचा रंग. ह्या गोळ्या अशाच्या अशाच आहेत, त्यामुळे काहीतरी गडबड आहे. भूमी म्हणते, मग आता काय करायचं? आकाश चुकीच्या गोळ्या घेत होता का? डॉक्टर म्हणतात, तुम्ही काळजी करू नका. मी ही एक जी गोळी उरले ना, ती आत्ताच्या आत्ता रिपोर्ट करण्यासाठी लॅबमध्ये पाठवतो. तिचे रिपोर्ट आले की उद्या तुम्हाला देतो. भूमी म्हणते, नाही, उद्या नाही, याचे रिपोर्ट मला आजच्या आज हवेत. आजच्या आज तुम्ही मला रिपोर्ट देऊ शकाल का? हे रिपोर्ट जर आजच्या आज मिळाले तरच बरं होईल. डॉक्टर म्हणतात, ठीक आहे, मी माझ्या परीने प्रयत्न करतो. तितक्यात रागिणीचा कंटिन्युअस कॉल येत असतो. त्यावेळेला माधवराव म्हणतात, अगं कॉल घे की भूमी. भूमी म्हणते, नाही, आत्ताच्या घडीला मला आकाशशिवाय दुसरं काहीही महत्त्वाचं वाटत नाही बाबा. आत्ता मी कुणाचाही कॉल घेणार नाही, कारण रागिणी आत्यांच्या कॉल घेण्यापेक्षा मला आकाश महत्त्वाचा वाटतो असं म्हणत भूमी आता रागिणीचा कॉल कट करत असते आणि विचार करते, कुणाचं कारस्थान असेल हे असा विचार करत भूमी अस्वस्थ असते. इकडे भूमी आपला फोन उचलत नाही, म्हणून रागिणी अस्वस्थ असते. का बरं ही भूमी अशी करत असेल? आपल्यासोबत असं का वागत असेल? हिला काहीतरी समजलंय का? काहीतरी हिला इंट्युशन मिळालेत का? तितक्यात तिथे पौर्णिमा येते आणि म्हणते, भूमिताईचा विचार करताय ना? भूमिताई बाबांना घेऊन गेलेली आहे हॉस्पिटलला. रागिणी म्हणते, शिळ्या बातम्या देऊ नकोस, मला माहिती आहे ती हॉस्पिटलला गेले ती. याच्यावरती आता पौर्णिमा सांगते, ही शिळी बातमी नाही आहे, पण त्यानंतर घरी येऊन पुन्हा दोघंजण हॉस्पिटलला गेलेत. काहीतरी मॅटर आहे एवढं नक्की. आता रागिणीला खूप
आता मात्र रागिणीची भीती वाढतच चाललेली असते, कारण जर गोळ्यांचं सत्य फुटलं तर आपलं काही खरं नाही हे तिला पूर्णपणे समजलेलं असतं. रागिणी तिकडून निघून जाते. पौर्णिमा म्हणते, तुम्ही मला सांगा नाहीतर सांगू नका, पण मला कळलेलं आहे तुमच्या चेहऱ्याचा रंग बघून की तुम्ही घाबरलेले आहात आणि या सगळ्यामध्ये तुम्ही अडकलेले आहात. तोपर्यंत भूमी सांगत असते, डॉक्टर पण या सगळ्यामध्ये 6 वर्ष आकाश या गोळ्या घेतोय, तर त्याला काही प्रॉब्लेमॅटिक नसेल ना झालं? मला खूप भीती वाटते. डॉक्टर म्हणतात, तुम्ही घरी जा, निवांत राहा, काही काळजी करू नका, मी लॅबला ही गोळी पाठवतो आणि आजच्या आज रिपोर्ट येतील अशी मी काळजी घेतो, तुम्ही निवांत राहा, निश्चिंत राहा. असं म्हणत डॉक्टर आता भूमीला निश्चिंत राहायला सांगतात. पण भूमीच्या मनाला हुरहुर लागूनच राहिलेली असते. भूमी आता घरी निघते, पण डॉक्टरांना आजच्या आज तुम्ही रिपोर्ट द्या असं बजावून ती घरी येते. तोपर्यंत इकडे रागिणी आल्या तिच्यावरती प्रश्नांची सरबत्ती करते. भूमी, कुठे होतीस तू? काय करत होतीस? अगं तुला किती कॉल केले, नेहमीप्रमाणे तू कॉल उचललेस नाहीस. भूमी म्हणते, काही नाही, मी आकाशच्या गोळ्या आणल्या आणि बाबांना डॉक्टरांकडे घेऊन गेले होते. आजी म्हणते, बाकी सगळं जाऊ दे, बाबांची तब्येत कशी आहे? भूमी सांगते, हो बाबांची तब्येत बरी आहे आणि आता ते हळूहळू रिकवर होत आहेत. यावरती रागिणी सांगत असते, अगं तू आकाशच्या गोळ्या आणल्यास ना? आकाशच्या गोळ्या आणल्यास आणि सगळं डॉक्टरांनी नीट सांगितलं ना तुला समजावून? भूमी म्हणते, हो आत्या, आकाशच्या गोळ्या मी आणलेल्या आहेत आणि आता त्या गोळ्या त्याला उद्यापासून देईन. रागिणी म्हणते, अगं पण ऑनलाईन गोळ्या येतात, तुला त्रास करायची गरज काय? भूमी म्हणते, पण बरं झालं मी गेले म्हणून. रागिणी म्हणते, म्हणजे काय? तितक्यात तिथे आकाश येतो. सायकल राणी माझ्यासोबत खेळ, सायकल राणी माझ्यासोबत खेळ. आता भूमीचं बोलणं अर्धवट राहिल्यामुळे इकडे रागिणी चिडलेली असते आणि तो राग ती आकाशवर काढते. आकाश, काय चाललंय तुझं? काय सायकल राणी? याच्यावरती आकाशचा चेहरा हिरमुसतो. आजी म्हणते, रागिणी अगं का त्याला ओरडते आहेस? अगं त्याने केलंय तरी काय? असं काय वेड्यासारखं करतेस? त्याला किती त्रास होतोय बघ ना. याच्यावरती रागिणी म्हणते, अरे बाळा तसं नाही, मी तुला का सांगते, कारण सायकल राणी दमून आले की नाही, सायकल राणी दमून आले आणि तिला आरामाची गरज आहे म्हणून मी म्हटलं. असं म्हणत रागिणी बाजूचे सारवासारव करते. आकाश मात्र आता उदास होतो. भूमी म्हणते, आत्या काळजी करू नका, मी फ्रेश आहे. त्याच्यावरती रागिणी म्हणते, अगं भूमी तू एक काम कर, तू छानपैकी हातपाय धुवून ये, मी खीर बनवलेली आहे, ती खीर खाऊन घे बरं. असं म्हणत रागिणी भूमीला फ्रेश व्हायला सांगते आणि तिने बनवलेली खीर खायला सांगते. त्यावर ती भूमी सांगत असते, हो आत्या मी खीर खाते. पण भूमीच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळा विचार असतो. ती आकाश खाली आल्या त्याला म्हणते, आकाश तू ठीक आहेस ना? तुला काही होत नाही ना? रागिणी म्हणते, का ग भूमी, तू आकाशला असं का विचारते आहेस? यावर ती भूमी सांगते, नाही आत्या, त्याला सकाळी खोकला होता ना म्हणून. मग रागिणीच्या मनामध्ये संशयाची पाल चुकचुकते. रागिणी विचार करते, अच्छा म्हणजे काहीतरी आहे. हिने आल्या ज्या पद्धतीने आकाशला पाहिलं ना, त्या पद्धतीमध्ये हिच्या डोळ्यात मला संशय दिसला. नक्कीच हिने काहीतरी जाणून घेतलेलं आहे आणि काहीतरी हिला जाणायचं आहे, पण ही मला सांगत नाहीये. आकाश म्हणतो, चल ना सायकल राणी, चल ना आपण खेळूया. असं म्हणत तो भूमीला रूममध्ये घेऊन जातो. रागिणी म्हणते, जा बरं फ्रेश होऊन या, पटकन दोघांनी खीर खायला या, मी स्वतःच्या हाताने खीर बनवले. मग आता रागिणी सांगते आकाशला, आकाश तुझी सायकल राणी हातपाय धुवून आली ना की तिला स्वतःच्या हाताने तू खीर भरव बरं, खूप दमलेली आहे ती, स्वतःची काळजी घेत नाही आणि संपूर्ण खीर खाल्ल्याशिवाय तिला कुठे बाहेर पाठवू पण नकोस. आकाश म्हणतो, हो तू जसं म्हणशील तसंच मी करेन. मग मात्र भूमी हातपाय धुवून येते. रागिणी म्हणते, आकाश घे, तू आणि सायकल राणी दोघांनी मिळून खीर खा बरं. मग आता आकाश आणि भूमी दोघंजण खीर खायला लागतात. आता रागिणी म्हणते, तुम्ही दोघांनी निवांतपणे खा, मी जरा आले हा, माझं एक काम आहे. असं म्हणत रागिणी आता फोन करण्याच्या निमित्ताने भूमी आणि आकाश यांच्या रूममध्ये जाते आणि ते जे असतात ते चेक करण्याचा गोळ्या प्रयत्न करत असते. भूमी गप्पा टप्पा मारत छानपैकी खीर खात असते आणि रागिणी तिची पर्स उलगडते. कुठे गेली ती गोळ्यांची डब्बी, कुठे गेली ती गोळ्यांची डब्बी असं अस्वस्थपणे शोधत असते. आणि आत्ता तर ती रूममध्ये आली, फ्रेश होऊन गेली, मग एवढ्या वेळात हिने गोळ्यांची डब्बी का बरं बदलली असेल? नक्की हिच्या मनात तरी काय चाललंय? असं म्हणत रागिणी अस्वस्थपणे गोळ्या शोधत असते पण तिला कुठेही गोळ्या मिळत नाहीत. तोपर्यंत भूमी रूमच्या दिशेने येत असते आणि आता रागिणी हदरते. भूमीने आपल्याला पाहिलं तर खूप मोठी गडबड होणार हे रागिणीला समजतं आणि रागिणीच्या समोर दत्त म्हणून भूमी हजर असते. भूमी रागिणीकडे पाहते आणि रागिणी हदरते. आपली चोरी पकडली गेली यामुळे रागिणीला खूप मोठा धक्काच बसतो. पण आता भूमीने सगळ्यांच्या समोर गोळ्यांची गोष्ट आणलेली असते. भूमी सगळ्यांना सांगते, हे बघा आकाशच्या गोळ्या कुणीतरी बदलतंय.
तोपर्यंत डॉक्टरांचा भूमीला कॉल आलेला असतो. डॉक्टर भूमीला सांगतात, हे बघा, या गोळ्या चुकून नाही बदलल्या गेल्यात. 100% कोणीतरी आकाशला वेडं करण्यासाठी गोळ्या बदलल्यात. तसे रिपोर्ट आहेत की या गोळ्यांनी माणसाच्या डोक्यावर परिणाम होतो. भूमी मग आता सगळ्यांना एकत्र बोलवते. एकत्र बोलवून ती सांगते, कोणीतरी आकाशच्या गोळ्या चेंज करतं, याच्यामध्ये धोका आहे. आपल्याला सत्य शोधून काढलं पाहिजे की गेले 6 वर्ष आकाशला कोण गोळ्या देतंय या. आता रागिणी हादरते. ही तर सत्याच्या मुळाशीच पोचली. आता सत्याच्या मुळाशी अर्धा पोचलेली आहे. 50% अजून बाकी असतं की गोळ्या कोण बदलतंय हे शोधणं बाकी असतं. आता भूमी पूर्ण सत्यापर्यंत पोहोचणार का आणि रागिणीचा पर्दाफाश करणार का, हे येणाऱ्या भागातच कळणार.